आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांनी बँकांमध्ये धडक दिली। ठाण्यातील नौपाडा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये मनसे कार्यकर्ते पोहोचले। बँकेत मराठी भाषेचा वापर होतो की नाही ते तपासलं जाणार आहे। बँकेतले सगळे व्यवहार मराठीत असणं अनिवार्य आहे अशी मागणी मनसेची आहे। SBI ची अडचण अशी आहे की SBI मध्ये फार कमी प्रमाणामध्ये मराठी भाषेचा वापर होतो। नाही साहेब, होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण मला सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर याच भागातल्या एका महिलेचा फोन आला होता आणि तिने मला सांगितलं, म्हणून आज आम्ही तुमच्या बँकेत आलो की आम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलंय आणि त्या भाषणानंतर आमची ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला हिंदीत बोलावं लागतं असं त्या लेडीचं मत होतं, म्हणून आम्ही सुरुवात तुमच्यापासूनच केली। आणि ठाण्याचे मनसे नेते अविनाश जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश जाधवजी, तुम्ही बँकांमध्ये जाताय, तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताय, काय वास्तव आहे ठाण्यातल्या बँकांमध्ये? खरं तर सन्माननीय राजसाहेबांची सभा झाल्याच्या नंतर ठाण्यातील नौपाडा भागातील एका ज्येष्ठ महिलेचा मला कॉल आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की राजसाहेब भाषणात बोलले, तो माझा अनुभव आहे की मी नौपाड्यामध्ये असलेल्या SBI बँकमध्ये जेव्हा जातो त्यावेळेला तिथे हिंदी बोलतात, आमच्याशी मराठीत बोललं जात नाही। सो आम्ही आज सकाळी सुरुवात ठाण्यातल्या SBI बँकेतनं केली। आज त्यांना सज्जड दम दिलेला आहे की फक्त मराठी भाषाच वापर करून नाही चालणार, तर मराठी मुलं देखील इथे कामाला असली पाहिजेत। या डेस्कटॉपवर फ्रंट डेस्कटॉप मराठीच मुलं आम्हाला हवी आहेत। त्याच्यासोबत जो तुमचा वॉचमॅन आहे दरवाजावरचा तो देखील मराठीत असला पाहिजे आणि तिथे जे काही बॅनर्स वगैरे त्यांचे लावलेले आहेत तेही आम्ही त्यांना बदलायला सांगितलेले आहेत, तेही मराठीत त्याच्यापुढे दिसलं पाहिजे। जर 1 लाख अकाउंट ज्या बँकेत आहेत आणि जिथे 95% वरती मराठी लोकांची खाती आहेत अशा ठिकाणी मराठीतच लिहिलं असलं पाहिजे ना आजूबाजूला, तुमचं हिंदी कोण वाचायला येणार आहे? सो मी पुन्हा त्यांना विनंती केली आहे की पुढच्या 8 दिवसात जर हा बदल झाला नाही तर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल। अविनाश जाधवजी, या सगळ्यामध्ये असं घडलं की पवईमध्ये L&Tच्या सुरक्षा रक्षकाने मराठी गया तेल लगाने असं भाष्य केलेलं आहे, तर या सगळ्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं की त्याला तेल महाराष्ट्र सैनिकांनी लावलेलं आहे। त्यानंतर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी तेल लावून त्याला जे काही सोप द्यायचे ते दिलेले आहेत। मी पुन्हा सांगतो, तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीचा आदर आणि सन्मान हा करावा लागेल आणि जर तुम्ही तो करू शकला नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे महाराष्ट्र सैनिक तुम्हाला योग्य तो धडा शिकवतील। तुम्हाला तुमच्याकडून मराठी लिहून घेणं आणि मराठी वटवून घेणं हे आम्हाला येतं, त्यामुळे याच्या पुढे कोणीही मराठीचा अपमान करताना 100 वेळा विचार करावा, एवढी आमची सगळ्यांना विनंती आहे। अविनाश जाधवजी, गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं मनसे मराठीच्या मुद्द्यावर आग्रही आहे। मराठी यायला पाहिजे, बोलली गेली पाहिजे असा आग्रह केला जातोय, पण गेल्या काही दिवसातल्या मुंबई त्या परिसरातल्या घटना घडल्या तर मराठीचा अगदी खुलेआम अपमान केला जातोय। आम्हाला मराठी येत नाही, आम्ही मराठी बोलणार नाही असं सांगितलं जाते। या सगळ्यावर काहीतरी ठोस उपाय निघायला हवा, केवळ फक्त जाऊन तिकडे त्यांना सज्जड दम देणं पुरेसं नाहीये। मी तुम्हाला सकाळचा एक व्हिडिओ सांगतो। आज सकाळी मी एक व्हिडिओ पाहिला, तो ABP तमिळनाडूचा व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये ती अँकर अशी म्हणत होती, राजसाहेबांचं भाषण एका बाजूला चालू होतं आणि त्यांच्या भाषेत ते सांगत होते, तिथल्या स्थानिक जेवढ्या भाषेवर काम करणारी लोक आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की महाराष्ट्रात जर राज ठाकरे स्वतःच्या भाषेवर एवढं प्रेम करतायत तर तमिळनाडूमध्ये पण आम्हाला हिंदी अनिवार्य करू नका, कारण तिथे अमित शहा जाऊन काहीतरी म्हणाले होते की हिंदीचा वापर जास्तीत जास्त करा। तर तिथल्या देखील आता संस्था ज्या त्यांच्या भाषेवर प्रेम करणाऱ्या संस्था त्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत। मला असं वाटतं की राजसाहेबांना जर तमिळनाडूमध्ये ऐकलं जातं आणि तिथले भाषेवर प्रेम करणारी लोक ती मागणी करतात तर आम्ही योग्य ट्रॅकवर आहोत। त्यामुळे महाराष्ट्रात जे कोणी बाहेरनं आलेले आहेत त्यांना आम्ही ते सतत सांगतोय की महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर एक तर मराठी शिका, नाही तर परत जा। आमच्या मुलांना ऑलरेडी रोजगार नाही आहेत, आमच्या मुलांना रोजगार मिळवताना प्रचंड त्रास होतोय। आमच्या ग्रामीण भागातली मुलं जेव्हा इथे येतात त्यावेळेला त्यांना कामं मिळत नाहीयेत, हे तिथून तरी बाहेर नाही येणार आणि आमची कामं घेणार, हे योग्य नाहीये। जर मराठी बोलले नाहीत तर मी पुन्हा तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र सैनिक त्यांना शोध दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। ठीक, अविनाश जाधवजी आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत ABP माझाला त्यासाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।